ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. 1 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफकडून भरीव मदतीची मागणी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची शहांना काळजी नाही. अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील. शिंदेंच्या बोलण्यावर महाराष्ट्र चालत नाही, संजय राऊत यांची टीका. नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. प्रशासनाकडून पंचनामे सुरू असताना तातडीची मदत देणंही सुरू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन. नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांची घोषणा. हेक्टरी 50,000ची मदत करा. पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, ठाकरेंचीही मागणी. वेळी ओब्राझेट तलाठ्यावर भडकले तर खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यानं संतापले. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचा आदेश. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवस थांबलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात. अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा बसणार फटका. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता. दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याचाही अंदाज. प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. अजित पवार यांच्या विधानाशी मी असहमत. आरक्षणात गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन. पुणे पार्टी प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा डाव होता का, एकनाथ खडसे यांचा सवाल. डोंबिवलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण. राहुल गांधी यांचा प्रकाश पगारे यांना फोन. अन्यायाविरुद्ध लढत राहा, घाबरू नका असं म्हणत पगारेंना दिला धीर. मुंबई महानगरातील विकास कामांना 954 कोटींचा बुस्टर. राज्य सरकारकडून एमएमआरडीएला अतिरिक्त मुद्रांक शुल्कामुळे मोठा दिलासा. मध्य रेल्वेवर उद्या मध्यरात्री विशेष ब्लॉक. भायखळा आणि सायन्स स्थानकावरती फूट ओव्हरब्रिजचे गर्डर्स बसवले जाणार. मुंबईमधील प्रकल्पांना चालना देण्यावरती सरकारचा भर. मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटींचं अर्थसहाय्य. अपहरण प्रकरणामध्ये खेडकर कुटुंब अडचणीत. फरार दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. बीड शहरातील गजबजलेल्या भागात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या. नातेवाईक आणि काही नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या. हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ. 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 करणार जमा. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भेटणार. बांगलादेशला 11 धावांनी हरवत पाकची फायनलमध्ये एंट्री. रविवारी 28 तारखेला भारत आणि पाकिस्तानचा महामुकाबला. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.